नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुश खबर आहे। मित्रांनो, अनेक महिन्यांपासून लाभार्थ्यांचे पैसे हे जमा होत नव्हते। अखेर आता प्रतीक्षा संपलेली आहे। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये अनुदान डीबीटी द्वारे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये आता सुरुवात झालेली आहे, बाकीच्या सुद्धा जिल्ह्यांमध्ये सुरुवात होणार आहे। तर मग कोणकोणत्या जिल्ह्यात आज हे पैसे जमा झाले आहेत त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जमा 1,500 रुपये 21/2/2025 ला डीबीटी मार्फत नागपूर येथे नागपूर जिल्ह्यामध्ये 21 फेब्रुवारी रोजी म्हणजे आज डीबीटी द्वारे 1,500 रुपये जमा झालेले आहे। मग बाकी पण लाभार्थ्यांना हे पैसे जमा होणार आहे। जर तुम्हाला जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की कळवा। आता या ठिकाणी आपण बघू शकता धुळे जिल्ह्यात सुद्धा 1,500 रुपये डीबीटीने जमा झालेले आहे। 10 मिनिट अगोदरचा हा मेसेज आहे। आपण या ठिकाणी खात्री करून घ्या की 100% धुळे जिल्ह्यात या ठिकाणी आता डीबीटी द्वारे 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मग काही लाभार्थ्यांना या ठिकाणी मागील पैसे सुद्धा मिळत आहे। यांना बघा, जिल्हा पालघर, तालुका वसई, गाव नालासोपारा, तहसील वसई येथे दिनांक 18 फेब्रुवारी रोजी 3,000 रुपये खात्यात जमा झालेले आहे। एनईएफटीने ऑक्टोबर पासूनचे अनुदान मिळालेले आहे। म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरचे जे मागील जुन्या पद्धतीने पैसे मिळणार होते ते पैसे आता वसई या ठिकाणी मिळालेले आहे, म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये मिळालेले आहे। जे लाभार्थी पालघर जिल्ह्यातील असतील त्यांनी त्यांचे अकाउंट चेक करून घ्या, बँक तपशील चेक करा, म्हणजे तुम्हालाही या ठिकाणी मिळालेले असणार आहे। मग आता डिसेंबर ते फेब्रुवारी म्हणजे मार्चपर्यंतचे पैसे आता डीबीटीद्वारे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। अखेर प्रतीक्षा संपलेली आहे। डीबीटीद्वारे पैसे हे आता पूर्ण राज्यभरात मिळण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला जर मिळाले तर कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे इतर लाभार्थ्यांना त्याचा उपयोग होईल। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।